सीताबाई लहान असताना 8-10 वर्षाची असताना ती शिवधनुष्य जनकांकडे होतं पिनाक नावाचं. त्या शिवधनुष्याला एका दालनामध्ये ठेवण्यात आलेलं होतं आणि कोणाचंही लक्ष नसताना सीताबाई त्या ठिकाणी गेलेली आहे आणि ती धनुष्य सहज उचलून इकडं तिकडं खेळते. ती हे सगळ्यांनी पाहिलं. सगळीकडे बातमी ती गेली. आश्चर्याने सगळे येऊन पाहायला लागले की ते सहज हालत नव्हतं. 5-25 लोक एका वेळेस यायचे, त्यावेळेस ते कुठंतरी धनुष्य हलवायचे ते, आणि सीताबाई सहज ती धनुष्य हलवते. आता त्याही मध्ये साक्षात आदिमाया आहे होती. का नाही होणार तिच्या हातून? आणि जनकांनी ठरवलं की सीताबाईचा विवाह आपण करायचा, पण अशा व्यक्तीकडून की जो कोणी हा शिवधनुष्य उचलेल मी त्याला माझी कन्या देईन. आणि स्वयंवर घोषित केलं. आणि त्या स्वयंवरासाठी आता प्रभू तिथे विश्वामित्र ऋषी आणि लक्ष्मणराया आलेले आहेत. त्यांची राहण्याची व्यवस्था झालेली आहे. जनकांनी त्यांचं स्वागत केलेलं आहे, पाद्यपूजन केलेलं आहे. विश्वामित्र ऋषींचं विशेष असे अतिथी होते विश्वामित्र जनकांच्या त्या कार्यक्रमाचे. त्यामुळे विशेष असं लक्ष त्यांच्याकडे VIP होते. त्यामुळे लक्ष दिलं गेलं होतं. आणि प्रभू रामचंद्र आणि महावीर लक्ष्मण ही सेवा करताय. आणि दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळेस विश्वामित्र ऋषींना पूजेसाठी फुलं लागायची म्हणून लक्ष्मणराया आणि रामराया त्या मिथिलेच्या त्या बागेमध्ये गेलेले आहेत. बागेमध्ये फुलं वेचताय आणि तितक्यात काय संयोगाने म्हणूया, योगायोगाने त्या ठिकाणी सीताबाई आपल्या मैत्रिणींसोबत आलेली आहे. ती पण फुलं नेण्यासाठी झालेली आहे, भगवती सीताबाई. आणि सहज प्रभूचं लक्ष फुलं तोडता तोडता सीताबाईंकडे गेलेलं आहे. पाहताय आणि स्तब्ध झालेले आहेत. लक्ष्मणराया बाजूला आहेत. दादा कुठे लक्ष आहे? काय असतं? प्रभू अत्यंत सत्य बोलणारे आहे. त्यामुळे त्यांनी कधी कोणतीही गोष्ट आपल्या आयुष्यात लपवूनच ठेवली नाही. त्यामुळे ते स्पष्ट बोलून टाकले की लक्ष्मणा, अरे माझ्या मनात कधीही एखाद्या व्यक्तीकडे पाहून कधी कसली भावना निर्माण होत नाही, पण आज मी या देवीला पाहतोय तर माझ्या मनामध्ये एक वेगळी भावना निर्माण होते. असं होतं अनेक वेळेस. सीताबाईंनी पाहिलं आणि सगळ्या मैत्रिणींनी छेडायला सुरुवात केलेली आहे. सीते कुठं लक्ष आहे? कुठं पाहतेस तू? म्हटल्यानंतर लाजत लाजत सीताबाई तिथून निघालेली आहे. राजमहालामध्ये आलेले आहे. आणि झालं दुसरा दिवस, स्वयंवराचा दिवस होता. आणि त्या स्वयंवरामध्ये सगळ्या देशाचे मोठे मोठे राजे, बलशाली राजे, सामर्थ्यशाली राजे आलेले आहेत. ते धनुष्य मधोमध ठेवलेलं आहे त्या सभा मंडपामध्ये. कोणालाच उचलत नाही. आणि विश्वामित्र ऋषी त्यांचं पुढच्या बाजूला आसन आहे, इकडे राजाच्याच बाजूला त्यांच्यासोबत महावीर लक्ष्मण आणि प्रभू रामचंद्र बसलेले आहेत खाली. आणि सगळे राजे झाले, सगळे महावीर झाले. इकडे जनकाची छाती धडधड करायला लागली की आपण जो निर्णय घेतला तो चुकीचा तर घेतला नाही ना. आपण स्वयंवराचं जे घोषित केलं त्यामध्ये आपण तोंड घशी तर पडणार नाही ना. कारण आतापर्यंतचा अनुभव आहे की कोणालाच उचललं नाही, नुसतं हल्लं सुद्धा नाही ते.
कसं काय व्हायचंय? त्यांचं लक्ष गेलं तिकडे. विश्वामित्र ऋषींबरोबर 2 तरुण आहेत, पण त्यांची तब्येत पाहता जनकांना वाटलं हे काय, त्यांची तब्येत अत्यंत साधी. त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं. आणि जेव्हा जनक राजसभेमध्ये बोलायला लागले की म्हणले, या पृथ्वीतलावर एकही महावीर राहिलेला नाहीये का? सामर्थ्यशाली बलवान एकही राहिलेला नाहीये का? क्षत्रियांमधलं सामर्थ्य गेलं कुठे? असं बोलायला लागला एक एक शब्द. तेव्हा लक्ष्मण उठलेले आहेत ताड दिशी तिथे. म्हणजे राजन, तू जे बोलतोयस ते बोलते वेळेस थोडासा विचार कर, कारण या सभेमध्ये रघुवंशातील महावीर या ठिकाणी आहेत, हे विसरू नकोस. तू जर म्हणशील तर आत्ता हे धनुष्य उचलेन आणि काड दिशी मोडून टाकून देईन. तुला काय वाटलं? हे धनुष्यच नाही तर सगळं ब्रह्मांड हलवीन म्हणून सांगितलं लक्ष्मणाने. अहो, ते शेषाचा अवतार होतो. एकटा फुस केलं की झालं, संपला विषय. तिथे एक अतिशय क्रोधित आहेत लक्ष्मण. आपण पूर्ण रामायणामध्ये बघा, रामराय शांत आहेत, शांत बसतात ते. पण लक्ष्मण जेव्हा प्रत्येक ठिकाणी पुढे असतात, तसं इथेही त्यांनी ते पराक्रम केलेला आहे. रामराय म्हणतात, अरे लक्ष्मणा लक्ष्मणा बस, शांत बस. सगळा विषय माझा आहे, तू शांत बस, मी करतोय व्यवस्थित. आणि जेव्हा विश्वामित्र ऋषींनी प्रभूंना आज्ञा केली की म्हणले, रामा जा. प्रभू उठलेले आहेत शांतपणाने. जनकाच्या बाजूला तिकडे सीतामाई हार घेऊन उभी आहे. ती पाहते. तिला जे अपेक्षित होतं तेच घडणार होतं. तिच्या मनामध्ये तिनं ठरवलं होतं की या महापुरुषाबरोबर आपलं लग्न झालं पाहिजे, विवाह झाला पाहिजे. आणि जेव्हा प्रभू रामचंद्र उठताय तेव्हा ते निघालेले आहेत. जसा सिंह चालतो तशा पद्धतीने एक 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 पाऊल टाकत त्या शिवधनुष्याच्या जवळ पोहोचलेले आहे, पिनाक नावाच्या. आणि एक पूर्ण प्रदक्षिणा मारली, नमस्कार केला, सगळ्या गुरुजनांना नमस्कार केला, विश्वामित्र ऋषींना नमस्कार केला. तिथूनच आपल्या पूर्वजांचं स्मरण केलं आणि हातामध्ये ते धनुष्य पकडलं आणि सहज उचललं. प्रभू रामचंद्र भगवान की जय. आणि हा हा म्हणता म्हणता ते धनुष्याला ते प्रत्यंचा चढवली. चढवता चढवता ते काड दिशी आवाज आला आणि ते धनुष्य मोडून खाली पडलं. आणि झालं स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले सीतेचे. स्वयंवर झाले सीतेचे, स्वयंवर झाले
आनंदी आनंद जयघोष झाला सगळीकडे. सगळीकडे आनंदी आनंद झालेला आहे. आणि हळूहळू पावलं उचली सीतामाई येत आहे आणि प्रभू रामचंद्र ही पुढे जात आहेत. लक्ष्मणराया, विश्वामित्र ऋषी सगळे पुढे येत आहेत आणि सीतामाईनी सीतामाई सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावरा. लाजली सीता स्वयंवराला पाहुनी रघुनंदन सावरा. पाहुनी रघुनंदन सावरा. मंडपी कमली सारी गोड मंडळी तुझी जानकी जनकाजळी. तुझी जानकी जनकाजळी. येऊनी स्वर्णत मान्या प्रभु रामचंद्र भगवान की. अतिशय आनंद झालेला आहे जनकपुरीमध्ये. गगनात मावेनासा झालेला आहे आनंद. आणि हा हा म्हणता म्हणता जनकानी एक वार्ता अयोध्येमध्ये पोहोचवली आहे.